गाईज, कशात तुम्ही सर्व मजेत असणार. सो आज आहे 14 तारीख. सो आपण चाललो रॅलीला, म्हणजे दिबा पाटील साहेबांच्या रॅलीला. तर आपल्यासोबत पप्पा वगैरे चाललो आहे, आपण सर्वजण आहेत. म्हणजे तिथं दाखवतो तुम्हाला, नाक्यावरती येणार आहे आपल्या घनसोली गावाच्या नाक्यावरती. तर तुम्हाला तिथं दाखवतो. चला, ती रॅली भिवंडीपासून जॉईंट झालेली आहे. सो ती घनसोलीला थांबून आपण पाहुणा फ्लायओव्हर त्याच्या पुढे तुम्हाला दाखवतो काय आहे काय नाही. बघा तुम्ही पुढे. सो आपण जस्ट नाक्यावरती पोहोचलेलो आहे. तिथे पब्लिक थांबली असेल तर ते बघा, खूप पब्लिक अशी थांबलेली आहे. आपण सुद्धा थांबूया तिथे, ते येतीलच आता थोड्या वेळात. फुल तयारी चालू झालेली आहे. हे बघा, झेंडे वगैरे आणि नाश्ता पाणी. तर आता ते लोक ऐरोलीपर्यंत पोहोचलेले आहेत. तर आपण ते नाश्ता वगैरे करतील इथून, मग आपण जॉईंट होऊन तिथे, म्हणजे एअरपोर्टजवळ. तर सगळे आहेत आपले इथे, बघा तुम्ही. बघा, झेंडे वगैरे घेत आहेत आता. ID आणि फ्लॅग आलेला आहे आपल्याकडे, बघा तुम्ही. म्हणजे जो लास्टपर्यंत असेल त्यांना ID आणि फ्लॅग आलेला आहे. सर आपण तर लास्टपर्यंतच असणार आहे तिथे. तर तुम्ही बघा पुढे, अजून ते आले नाही. नाश्ता पाणी चाललं आहे इथे, म्हणजे आपल्या पब्लिकचा नाश्ता पाणी वगैरे चाललं आहे. तोपर्यंत चालू दे. आपण हा झेंडा गाडीला सुद्धा लावून घेऊया आणि ID घालून घेऊया. चला. अमर रहे, अमर रहे दिबा पाटील, अमर रहे, अमर रहे, अमर रहे दिबा पाटील, अमर रहे. प्रकल्पग्रस्त एकजुटीचा, प्रकल्पग्रस्त एकजुटीचा कोण म्हणतो देणार नाही. आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव, आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव. बघा तिथे ब्रास बँड सुद्धा आलेला आहे. खूप छान असा ब्रास बँड सुद्धा आलेला आहे. म्हणजे आपलाच ब्रास बँड आहे हा. म्हणजे भावर्ता भाई सुद्धा भेटेल आपल्याला या ब्रास बँडमध्ये. तो बघा भावर्ता भाई सुद्धा आहे. आणि विशाल दादा वगैरे, शुभम दादा वगैरे सर्वजण आहेत, नाना वगैरे आहेत. सो खूप छान अशी मजा येणार आहे. बघा तुम्ही पुढे हा ब्लॉगच बघत राहा तुम्ही, खूप मजा येणार आहे. जय दिबा, जय दिबा, जय दिबा, जय दिबा. सो आईज भावर्ता भाई बघा. दादा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव पाहिजे. कोण म्हणतो देणार नाही. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. अमर रहे, अमर रहे दिबा पाटील, अमर रहे, अमर रहे, अमर रहे दिबा पाटील, अमर रहे. हम सब एक है, हम सब एक है. न्यूजवाले सुद्धा आलेले आहेत. घनसोली गावातील शेकडो जण इथं आज या रॅलीच्या स्वागतासाठी उभे आहेत. या आंदोलनाची पार्श्वभूमी आपल्या सर्वात ज्ञात आहे. आज 4 वर्ष झाले आपण लोकनेते दिबा पाटील विमानतळ नामकरणसाठी आपण सर्वप्रकारे प्रयत्नशील आहोत. काही अंशी आपण तिथं यशस्वी झालेलो आहोत. इतिहासात न जाता आम्ही एवढंच सांगू इच्छितो, आजची ही कार रॅली जी आहे ही शेवट नसणार आहे. कारण लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाचा जो प्रस्ताव केंद्रामध्ये आलेला आहे, त्यानिमित्त आम्ही सर्वपक्षीय समितीच्या एक कार्यकारी सदस्य म्हणून आम्ही दिल्लीला 4दा बैठक आमची झाली. लियन दादा पण आलेला आपला. लियन दादा, जय दिबा बोल, जय दिबा.
अमर रहे. गेले 5 टर्मचे ते आमदार आणि 2 टर्मचे खासदार आणि त्यांचा एवढा प्रकल्पग्रस्तांसाठी शेतकऱ्यांसाठी किती अनेक त्यांनी आंदोलनं केलेली आहेत पूर्ण महाराष्ट्रभरासाठी. तर त्या याच्यासाठी का त्यांच्या या नवीन विमानतळाला नाव लागलंच पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही आगरी कोळी बांधव सर्व हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने मुलांना आज नवीन पाहिजे जायचं आहे तर त्यांच्या मूळ गावी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जात आहोत. सूर्यकांतमध्ये घनसोळी गावामधून आम्ही आज सर्वजण इथे ग्रामस्थ मंडळ घनसोळी देवस्थान मंडळातर्फे सर्व गावकरी बाया मामा यांनी आजचे नियोजन केलेलं आहे. दिवा पाटलांचं नाव नवीन एअरपोर्टला देण्यासाठीचे आज नियोजन केलं आहे आपलं आंदोलनाचं. त्यासाठी आम्ही इथं सर्व गावकरी जमलेलो आहोत. आज आमच्या गावातून उत्स्फूर्तपणाने त्यांचं स्वागत करण्यात येईल. तसेच दिवा पाटील हे आमचे दैवत जे प्रकल्पग्रस्तांसाठी लढले. त्याने आम्हाला जमिनीचा जो मोबदला मिळाला होता शेतकऱ्यांमध्ये 12.5% त्याचे ते जनक आहेत आणि खरोखरच आज आमच्या प्रकल्पग्रस्तांसाठी त्याने अतोनात प्रयत्न करून जी नोव्हेंबरसाठी जी जमीन संपादित केली होती पंतप्रधान गावातर्फे शिवाय देणार नाही. दिवा पाटील अमर रहे. दिवा पाटील अमर रहे. गाड्या वगैरे आलेल्या आहेत आणि म्हणजे भिवंडीवरनं गाड्या आलेल्या आहेत. त्या बघा कार रॅली आहे. कार रॅली कार रॅली. भिवंडीचे खासदार सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थात बाळा मामा यांचं सुद्धा या ठिकाणी औक्षण करत आहे. त्यांचं स्वागत केलं जात आहे या घनसोली नगरीमध्ये.
या कार रॅलीचं आगमन झालेलं आहे. अगदी नवी मुंबईच्या दिशेने निघालेली ही कार रॅली स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव या नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलंच पाहिजे यासाठी केलेला हा अट्टाहास आणि आज हजारोच्या संख्येने निघालेली ही कार रॅली भिवंडीमधून घनसोली नगरीमध्ये आलेली आहे.
अजून गाड्या स्टील येत आहेत, खूप गाड्या आहेत. हजारो संख्येने आपण आगरी कोली बंधावर चाललेलो आहेत. जय दिवा, जय दिवा. अजून गाड्या येतात, अजून म्हणजे भरपूर गाड्या आहेत. कसं वाटतंय? एकदम मस्त. जय दिवा, जय दिवा. चला जाऊया, कंटिन्यू होऊया. त्यांना खूप मजा आहे. बघा तुम्ही पुढे. सो गाईज आता आपण निघालेलो आहे. खूप छान असा रॅली आहे ही. वरतून दुसऱ्या गाड्या आलेल्या आहेत. खूप गाड्या आहेत, खूप आपण संख्येने आगरी कोली बांधव आहेत. आपण सुद्धा निघालेलो आहे झेंडा वगैरे घेऊन. एक झेंडा पाठी लावलेला आहे बघा, दाखवतो. हा झेंडा पाठी लावलेला आहे आणि हा झेंडा हातात आहे. आपण चाललेलो सगळी, जसं की तुम्ही बालमामाला बघितलंच असेल. चलो अभी. जय दिवा, जय दिवा, जय दिवा. थांबायचं नाही, थांबू नका, थांबू नका. जय दिवा. थांबायचं आहे काय आहे इथं? जसं की तुम्ही बघितलं, आता आपण तिथं होतो म्हणजेच पाम बीचच्या रोडला लागायचं. आता आपण पाम बीचच्या रोडला लागलेलो आहे फायनली आणि आपला झेंडा फडकतोय. आता आपण चाललो आहे घोरसईला. घोरसईला म्हणजे तिथे त्यांचे म्हणजे दिबा पाटील यांचं गाव होतं घोरसई. तर जाऊया आपण पुढे. खूप छान असा ब्लॉग होणार आहे. 2000 गाड्याची लेखन म्हणजे 2000 गाड्या येणार होत्या असे सांगितलं गेलेलं. 2000 जास्त गाड्या आलेल्या आहेत असं वाटतं आहे मला. 2000 जास्त गाड्या झालेल्या आहेत. आणि काही लोक बघा आपले जसे व्हिडिओ वगैरे काढतात वगैरे. खूप छान असे व्हिडिओ वगैरे काढतात. पाम बीचला वगैरे थांबलेलो आहे आपण. पाम बीचला सुद्धा गर्दी म्हणजे अशी पब्लिक आहे. दिबा पाटील अमर रहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. त्याचा सत्कार सुद्धा होईल या आता. ठिकाणी सांडपाडा नगरीमध्ये या कार रॅलीचं आगमन झालेलं आहे. सानपाडामध्ये आलेलो आहे आपण, पोहोचलेलो आहे. पाम बीचवरती आहे म्हणजे एकदम मधोमध्ये पाम बीचच्या. तर काय आता आपण पाम बीचच्या मधोमध थांबलेलो आहे. दोघे जण आम्ही मधूनच आलो. आपण रथच्या पुढेच आहे ना आपण मागं पण नाही, पुढं पण सांडपाडा नाही. भूमिपुत्रांच्या वतीने या ठिकाणी या कार रॅलीचं आपण नेरूरला पोहोचलेलो आहे. इथं सुद्धा ती पब्लिक असेल बघा तुम्ही. खूप अशी पब्लिक आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. खूप अशी पब्लिक आहे. अजून जॉईन होणार आहेत आपल्याला. करावा दारावाकडून जॉईन होणार आहेत बघा तुम्ही पुढे. शिरवणे आणि या ग्रामस्थांच्या वतीने भूमिपुत्रांच्या वतीने भिवंडीवरनं आलेल्या पालखीचं या ठिकाणी कार रॅलीचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्या ठिकाणी सत्कार होत या ग्रामस्थांच्या वतीने आणि भूमिपुत्रांच्या वतीने
या कार रॅलीचं स्वागत केलं जात आहे. आता आपण पोचलेलो आहे करावे आणि धारावे इथे. तर यांची सुद्धा पब्लिक खूप अशी पब्लिक आहे, जास्त पब्लिक 5,000 संख्या अशी वाटते मला. तर अजून येतील. सो गाईज आता आपण पोचलेलो बेलापूरला. पाऊस सुद्धा आलेला आहे गवत. प्रणित सो गाईज आता आपण भेटणार आहे प्रणित दादा कोहली याला. प्रणित दादा मस्त. निघाल्याची ही मानवंदना कार रॅली अगदी वेळापूर या नगरीमध्ये आलेली आहे. अगदी नाक्यावर या कार मानवंदना कार रॅलीचं स्वागत केलं जात आहे. नाक्यावर चौकावर. दादा अजून वहाल गाव आहे. वहाल म्हणजे एअरपोर्ट जवळच आहे इथून बेलापूरवरून. चला 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 बेलापूरवरनं निघालो आहे आपण आता. वाल किंवा एअरपोर्ट. वालला थांबणार आहोत का? हां वालला सुद्धा थांबणार आहे आपण. पाऊस आलेला आहे थोडं आहे. आता सुगायचं आता आपण वालला पोचलेलो आहे. म्हणजे थोडं पोचू तिथे. तिकडून पण पब्लिक आपल्याला जॉईंट होईल. म्हणजे जसा जिथं जातं तिथं पब्लिक जॉईंट होते आपल्याला. खूप छान असा रॅली आहे ही. तर तुम्ही बघितला बेलापूरपर्यंत बघितला तुम्ही. आता अजून पूर्ण बघा, स्किप नका करू ब्लॉगला. स्किप कराल तेवढी मजा घालवाल तुम्ही, असं आहे. आता आपण वालला पोचलेलो आहे. हां हां आपला दादासुद्धा असेल. बघा गाड्या बघा काही गाड्या बघा. एअरपोर्ट रोड आहे ना हो. एअरपोर्ट रोड. खूप अशा गाड्या आहेत. वालपड भाकरी सुद्धा इथे मजा येते खायला. खूप छान अशी आहे. खूप छान असं जेवण होता. मी सुद्धा जेवलो. नयनबाई सुद्धा जेवला. नयनबाई कसं वाटलं जेवण? अरे एक नंबर होता. थोडासा तिखट होता पण एकदम बेस्ट. जसं बेस्ट बोलतो ना आपण तसं बेस्ट होता गाडी. म्हणजे जेवण खूप छान असं जेवण होता. खूप मोठी रॅली आहे ही. म्हणजे जसं की तुम्ही गाड्या जेवढ्या मोजतात ना त्याचे म्हणजे 2,000 गाड्या सांगितल्या होत्या. 4,500 गाड्या आहेत. 4,500 4,500 गाड्या आहेत जसं की नयनबाई बोलत आहे. पहिला आपण पुढं होतो, आता आपण मागं जाऊया. म्हणजे मागं ऑटोमॅटिकली जाऊ. आता आपण पहिला पुढं होतो ना, आपण रथच्याहून पुढं होतो. तर आता मागं जायला लागेल आपल्याला, कारण की एवढ्या गाड्या आहेत, भरपूर अशा गाड्या आहेत आणि खूप मजा आहे. खूप मजा. बघा तुम्ही आता जिथं स्टॉप आहे ना आपला तिथे सुद्धा आपण खूप म्हणजे अशा गाडी लावायला जागा नसणार आहे आपल्याला, एवढी गर्दी आहे. बघा तुम्ही पुढे. गाईज आता आपल्याला साहिल दादा भेटलेला आहे. साहिल दादाला भेटून घेऊया. साहिल दादा कसा आहे? राजू दादा साहेब.
ही आपली आग्रगोली संख्या, थोडीशी संख्या आहे, अजून खूप संख्या आहे आपली. सो काय आता आपण जस्ट जासईला उठलेलो आहे. पाऊस होता म्हणून काय तुम्हाला दाखवता आला नाही. जस्ट पोचलेलो आहे आता म्हणजे. तर बघा तुम्ही पुढे